कॉमन प्रश्न हा विचारला जातो की तुम्ही 12ही महिने आम्हाला खरवस कसं काय देऊ शकता. श्वेतक्रांती झाली भारतामध्ये, त्यानंतर जसं दुधाचं उत्पन्न वाढलं त्याचप्रमाणे आपल्याकडे चिकाचं पण उत्पन्न वाढायला लागलं. दरवर्षी भारतामध्ये 10 लाखापेक्षा जास्त गायी व्याहतात आणि त्यामुळे चिकाची अवेलेबिलिटी ही मुबलक प्रमाणात झाली. पण चीक हा व्हाईट गोल्ड म्हणून मानला जातो आणि तो हेल्थसाठी तर खूप जास्त उपयुक्त आहेच, पण जर त्याला व्यवस्थितरित्या त्याच्यावर प्रोसेसिंग केलं गेलं आणि त्यातून खरवस बनवला गेला तर ते एक हेल्दी आणि टेस्टी असं दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊ शकतं. आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही खरवस चालू केलं. बेसिकली खरवस ही एक लुप्त होत जाणारी खाद्य संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्रातली, त्याचप्रमाणे आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या ज्या लुप्त होत जाणाऱ्या खाद्य संस्कृती आहेत आणि त्या लुप्त होऊ नये ह्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि ऍट द सेम टाइम त्याला आपण हेल्दी बरोबर टेस्टीचा पण ऍस्पेक्ट, ह्या दृष्टिकोनातून आम्ही यशोदा डिलाइट्सची स्थापना केली. क्लासिक खरवस आमच्याकडे जे दोन आहेत, जॅगरी म्हटलं किंवा केसर म्हटलं, हे ट्रेडिशनल आहे, पण या नवीन पिढीला पण काहीतरी आवडेल हे तयार करण्यासाठी आम्ही 3 फ्लेवर पण अजून इंट्रोड्यूस केलेले आहेत, मँगो, रोज आणि कॅरमल. आणि हे जे खरवस बनवतो तेव्हा आम्ही नॅचरल फ्रूट क्रशचा वापर करतो. शेतकऱ्यांना पण ह्या चिकाचे चांगला मोबदला मिळावा, सो आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं हा चीक उचलतो. आम्ही जवळपास 500 गोठ्यांपेक्षा जास्त गोठे आमच्या बरोबर टायअप केलेले आहेत. बाजारामध्ये बरेच वेळा चक्क्याचा पण खरवस अवेलेबल असतो, बऱ्याच प्रमाणात असतात, परंतु आम्ही प्युअरली आणि आमचा एकच फोकस आहे, आपल्याला चिकाचाच खरवस बनवायचा आहे, तो आम्ही त्या पद्धतीने पुढे जातोय.